ठाकरे ब्रँड महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बँड वाजवणार. मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करताच ठाण्यात एकच जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील विष्णुनगर येथील कार्यालयाबाहेर गुलाल उधळून फटाके फोडत मिठाई वाटण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आता ठाकरे ब्रँड सर्व महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बँड वाजवणार असल्याचा इशारा देण्यात आला. राज्यातील 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी रोजी मतदान केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर 19 वर्षांनंतर शिवसेना आणि मनसेने युती केली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाण्यात जल्लोष करण्यात आला. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहरप्रमुख रवींद्र मोरे, महिला शहरप्रमुख समीक्षा मार्कंडे यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा, विष्णुनगर येथील मनसे मुख्यालयासमोर गुलाल उधळून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. या जल्लोषात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील सहभागी झाले होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्र, विशेषतः मराठी माणूस सुखावल्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भावना होती. किंबहुना जल्लोष केल्यानंतर शिवसेना मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यात आता ठाकरे ब्रँडच चालणार असून येत्या निवडणुकीत हा ठाकरे ब्रँड सर्व महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बँड वाजवणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि ठाकरे समर्थक नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज, आयुक्त सौरभ राव. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली. निवडणुकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी गोदेकुरे, मिताली संचेती, दीपक झिंजाड आदी उपस्थित होते. निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 23 ते 29 डिसेंबर 2025 सकाळी 11 ते दुपारी 3, दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत नामनिर्देशन अर्जाचे वाटप व दाखल करता येणार आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 2 जानेवारी 2026 असून दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह नेमून दिले जाणार आहे. अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 03 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल व त्यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाच्या अनुषंगाने 120 वाहने उपलब्ध केली आहेत. सीसीटीव्ही व वेबकास्टिंग सुविधा, विद्युत व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, इंटरनेट व संगणक प्रणाली उपलब्धता, चहापान, भोजन व्यवस्था, मतदान जागृती व प्रसिद्धी व्यवस्था, मतपत्रिका व स्टेशनरी छपाईसाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभात समिती कार्यालयांमध्ये 1 याप्रमाणे एकूण 9 व ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र येथे 1 अशा एकूण 10 खिडक्या उघडण्यात आल्या असून या 1 खिडकी योजने येथून निवडणुकीसाठी आचारसंहिता कालावधीत उमेदवार, राजकीय पक्ष यांना सभा, प्रचाराकरिता सभेची परवानगी, सभा घेण्यासाठी मैदानाची परवानगी, ध्वनिक्षेपक परवानगी, रॅली, बोर्ड बॅनर लावण्याची परवानगी, पक्ष कार्यालये उघडण्याची परवानगी, थकबाकी नसल्याचा
नसल्याचा दाखला, शौचालय वापर दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला, मतदार यादीचा उतारा इत्यादी दाखले व प्रमाणपत्र व इतर परवानग्यांची मागणी अग्निशमन विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक विभाग या सर्व विभागांचे ना हरकत दाखले उपलब्ध होणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे शहरातील 3778 अनधिकृत पोस्टर्स महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत हटविण्यात आले. तसेच लोकप्रतिनिधींची नावे असलेल्या विकास कामांच्या कोनशिला झाकण्याची कार्यवाही महापालिकेच्या वतीने करण्यात आली. प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे 33 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. तसेच पूर्णतः महिलांचे असे सखी मतदान केंद्र प्रत्येक प्रभागात तयार करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर तसेच रॅम्पची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक झोननिहाय अंदाजे 5500 इतका पोलीस बंदोबस्त तैनात असेल. प्रत्येक मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्रापासून 200 मीटरवर पोलीस तैनात असणार आहे. प्रत्येक महसूल सेक्टर ठिकाणी एक पोलीस कर्मचारी तसेच पोलिसांचे जे सेक्टर असतील त्या ठिकाणी एक अधिकारी 4 कर्मचारी तसेच पोलिसांचे वाहन असेल. संवेदनशील ठिकाणी एसआरपी किंवा राज्य राखीव दल, पोलीस मित्र, एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक एसएसटी, एफएसटीसाठी पोलीस कर्मचारी तैनात. प्रत्येक झोनमध्ये असणाऱ्या चेकनाक्यावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी एक अधिकारी 2 कर्मचारी हे शिफ्टमध्ये बंदोबस्तासाठी असणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. रमाकांत मडवी यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ. दिवा शिवसेनेचा प्रभाग क्रमांक 28 मधील प्रचाराचा शुभारंभ दिव्यातील गणेशनगर येथील श्री गणेश मंदिरात शहरप्रमुख रमाकांत मडवी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. प्रसंगी शिवसेनेचे उपशहर प्रमुख, नगरसेवक, नगरसेविका, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना व अंगीकृत संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते. पाहूया काही क्षण.
ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. दिव्यात मनसे व उबाठा यांचा आनंदोत्सव. मुंबईत ठाकरे बंधूची युती जाहीर होताच दिव्यात मनसे व ठाकरे शिवसेनेचा आनंदोत्सव. ठाणे महापालिका निवडणुकीत दिवा शहरात देखील युतीची घोषणा. पाहूया काही क्षण. ब्युरो रिपोर्ट जनादेश.